नमस्कार. 69 अरुणाताईच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत अरुणाताईंनी लिहिलेली मन केले ग्वाही या कथासंग्रहातली पुन्हा भेटताना ही कथा. विभाकर घरी आला तर मालिनी घरात नव्हती. कुलूपच होतं घराला. शेजारच्या बिराडातून निमाताईंनी हाक मारून त्याला किल्ली दिली. चहासाठी आत बोलावलं पण तो नको म्हणाला. कुठं गेलीये मालिनी, काही कल्पना आहे? त्यानं विचारलं. व्याख्यानाला जाते म्हणाल्या बाई किल्ली ठेवताना. 8 पर्यंत येईन म्हणाल्या. विभाकरला जरा नवल वाटलं पण तो काही बोलला नाही. कुलूप उघडून त्यानं सावकाश कपडे बदलले, हातपाय धुतले आणि मग आलं घालून झकास चहा केला. कप घेऊन तो बाहेरच्या खोलीत येऊन बसला. अंगणात पोरांनी गोंगाट चालवला होता, पण इनमिन 2च खोल्या, त्याही अशा जुन्या वाड्यातल्या. शांततेचं नाव नको. मग काय करणार? त्याचं लक्ष कॉटवर ठेवलेल्या पत्राकडे गेलं. पाहिलं तर रंगनाथचं पत्र. अरेच्छा! विभाकरनं खुशीनं शीळ घातली. लहानचं कार्डच होतं, पण विभाकर केवढा तरी खुश होऊन गेला. किती दिवसांनी लिहिलं यानं. फार बडा लेखक झालाय आता. पूर्वी एका ताटात जेवणारे दोस्त आपण, पण आता 7-8 वर्षात गाठभेट नाही. विभ्या दोस्ता. विभ्या दोस्ता, विसरलास की काय मला? तुझ्या गावात येतो आहे. व्याख्यान आहे 14 तारखेला. फुले हॉल की काय आहे ना तिथे, 6 वाजता. तिथे येच, भेटू. ठरवू पुन्हाचं. सगळी भरपाई करून टाकू मागची. ये मग. रंगनाथ. आणि खाली बारीक अक्षरात ताजा कलम. वहिनींच्या हातचं शेवग्याचं पिठलं खाल्ल्याशिवाय परत जाणार नाही, सांग त्यांना. पत्र 5 तारखेचं होतं, पण आजच 14 तारीख. बापरे, किती उशिरानं मिळालंय. मालिनीचं त्याला कौतुक वाटलं. आपल्याला घरी यायला 6:30-7 होतात हे लक्षात घेऊन ती स्वतःच गेली असणार. विभाकर मग अधीर अस्वस्थ होऊन मालिनीची वाट बघत बसला. रंगनाथ बरोबरचे जुने दिवस त्याला आठवत राहिले. रंगनाथ त्याचा शाळा सोबती. कॉलेजमध्ये ते बरोबरच होते. भरपूर दंगा करणारा पण जाम डोकेबाज अशा पोरांचा एक ग्रुपच होता त्यांचा. त्यांनी नाटकं बसवली, ट्रेक केले, फनफेअर अरेंज केले, कविता पाडल्या आणि ते कसे जिवंत दिवस होते. तेव्हाही रंगनाथ लिहित होता, पण खरे फॉर्मात होतो ते आपणच. कॉलेज मॅगझिन पुरतं लेखन नव्हतं आपलं. आपण पेपरमध्ये कॉलम लिहित होतो, आपण पुस्तक परीक्षणं लिहित होतो, आपण. विभाकर त्या आठवणींसरशी एकदम थांबला. कुठं गेले ते सगळे दिवस? लेखन कुठं गेलं? पोटासाठी उद्योगाला लागलो आणि एका मागून एक जबाबदाऱ्या कोसळतच केल्या अंगावर. अंजू मंजू, दोघी बहिणी, त्यांची लग्न, धाकट्या विक्रमचं शिक्षण, आईचं आजारपण. वडील गेल्यावर हे सगळं त्याच्या खांद्यावर ओघानच आलं. त्यातल्या त्यात एवढं चांगलं झालं की त्याचं मालिनीशी लग्न झालं. ती तर अनाथच म्हणायची. काका काकूंनी वाढवली, पण त्यामुळंच की काय इतकी सोशिक आणि इतकी समंजस झाली ती, की ती नसती तर आपले कसे निभावले असते याचा विचारही आता आपण करू शकत नाही. तिच्यामुळं सगळ्या नात्यांसकट आनंदाने घर मांडता तरी आलं. पण लेखन हातातून सुटून गेलं ते गेलंच. अजूनही कधीतरी सणक येते,
रात्री जागून आपण काही बाही लिहितो, एखादी कथा, एखादा ललित लेख, पण कुठं पाठवायचा धीर होत नाही. मध्ये इतकी वर्ष गेली, आता आत्मविश्वास वाटत नाही. आपल्या आवडीच्या माध्यमांची उंची कळते आपल्याला. त्यांच्या कसाला आपलं लिहिणं लावून पाहण्याचं धाडस आता नको वाटतं. मालिनीला हेही बरोबर कळतं. म्हणते, जेव्हा लिहिल्याबरोबर वाटेल ना छान जमलंय म्हणून, तेव्हाच पाठवा. मागचं सगळं मग नंतर उजळून जाईल, तोपर्यंत राहू दे. हा, विभागरला विचारांच्या तंद्रीतून मालिनीनं जागं केलं. अहो, पाहिलत का कोण आलंय? तिच्या मागं रंगनाथ उभा होता. विभाकरनं उमाळ्यासरशी उठून त्याचे हात धरले, पण रंगनाथ एवढ्यावर थांबला नाही. त्याने सरळ मिठीच मारली. लहान खुरा विभाकर त्याच्या थोराड दणकट मिठीत सुखानं दिसेनासा झाला. हिनं आणलंच ना शेवटी तुला, बरं झालं. एरवी माझं धाडस झालं नसतं. विभाकर त्याला पलंगावर बसवत म्हणाला. विभ्या, माझ्या बाबतीत असं म्हणतोस? रंगनाथ दुखावून म्हणाला. उत्तम कपडे, देखणं रूप आणि वरच्या वर्तुळातला वावर. रंगनाथ एखाद्या चित्रपटातल्या हिरो सारखा दिसत वागत होता, पण मनानं अजून तसाच आहे. पूर्वी इतकाच आपला आहे. विभाकरला बरं वाटलं. नाही रे, तू आता मोठा झालास बाबा, आणि माझं घर हे असं. तुझ्या कार्यक्रमाचे संयोजक तुला आरामात ठेवणार. मी कसा बोलावणार तुला सांग? तुझी गाडी बिडी असेल तर ती सुद्धा आमच्या बोळात शिरायची नाही. मालिनी हसली. अहो, तसंच झालं की. आलो चालत आतमध्ये. आता यांच्या ड्रायव्हरला म्हटलं, बाबा उद्या ये सकाळी. रात्रभर कुठं राहील हे धूड? बर भाऊजी, चहा आधी थोडा. स्वयंपाक जवळजवळ तयार आहे, फक्त अर्धा तास आणखी. तर मग जेवेनच, चहा नको, रंगनाथ म्हणाला. घे रे थोडा. ए मालिनी, विचारतेस काय? कर तू. ए चालतो ना की घेतच नाहीस? आणि साखर? विभाकरला काही सुचेनासं झालं होतं. एवढा आनंद. तो मालिनीच्या पाठोपाठ आत आला. ए मालिनी, आता काय करशील जेवणाचं? मला आधी माहीत नव्हतं आणि पत्र वाचल्यावर सुचलंच नाही हा रात्री जेवायला येईल असं. मालिनीने नवऱ्याच्या गडबडीला हसून शांत केलं. अहो, जाताना तयारी करून गेले होते मी निम्मी अधिक. तुम्ही फक्त समोरच्या जयंताला हाक मारा. त्याला श्रीखंड आणायला सांगितलं होतं मी, आणलं असेल त्यानं. पण रंगनाथही विभाकरच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात आला होता. नो नो, श्रीखंड वगैरे काही नको. हवं तर ते उद्यासाठी ठेवा. उद्या मी आणि विभाकर फर्स्ट क्लास डॅमवर भटकायला जाणार सकाळी सकाळी. मग आल्यावर आम्ही जेवू आणि मग मी निघणार. आत्ता मात्र पिठलं भाकरी म्हणजे पिठलं भाकरी. ते करतेच हो, पण मी वेगळाच वेट ठेवला होता. आता राहू दे, करते पिठलंच. शेवगाई आणायचे घरचा आहे, मागच आहे ना झाड. आणि मुलं कुठे आहेत तुझी? दोनच ना, की नंतर आणखी काही? हा, रंगनाथनं थट्ट्यानं विचारलं. दोनच रे बाबा. दोघांचं तरी कुठं निपतंय नीट? फार अवघड झालंय बघ बाहेरचं सगळंच. पोरं नेमकी गेलीत त्यांच्या आत्याकडं. 2 दिवस सुट्ट्या आल्या ना जोडून. पळाली आहेत. मंजू गावातच असते, इथेच, विभाकर म्हणाला. पण मुलांना फार बरं वाटलं असतं. त्यांना तुमचं खूप कौतुक आहे बरं का. सारखं सांगत असतात मुलांना आणि त्यांनाही. आता धड्या आहेत ना पाठ्यपुस्तकात, मालिनीनं म्हटलं. कौतुक काय म्हणतेस मालिनी? आनंद म्हण, समाधान म्हण. विभाकरनं चटकन बायकोला सावरलं. रंगनाथ त्या दोघांकडे क्षणभर बघत राहिला. तेवढ्यात विभाकर पुढे लसणाच्या कांड्या ठेवीत मालिनीनं म्हटलं, अगं बाई, हे विसरलेच होते. भाकरी पिठलं हवं तर चटणी नको. मग ती स्वयंपाकघरात गुंतली, एक कान या दोघांच्या गप्पांकडे ठेवून. दोघेही गप्पांमध्ये रंगले. जुन्या आठवणी निघाल्या. कॉलेजमधल्या प्राध्यापकांच्या गमती आठवल्या.
शाळा सोबत्यांची आणि कॉलेजमधल्या मित्रांची हालहवाल झाली. मग हळूहळू गाडी लेखनाकडे वळली. मध्ये जेवणं आटोपली होती आणि एकुलत्या एका कॉटवर नेटकी स्वच्छ चादर अंथरून, नवं पांघरून धुतलेल्या मऊ चादरीला जोडून, उशीवर नवा आभरा चढवून रंगनाथचा बिछाना तयार झाला होता. विभाकरची गादी खाली आणि मालिनीची स्वयंपाकघरात. ती आतल्या चटाईवर बसून अगदी मंद आवाजात स्तोत्र म्हणत होती. तो तिचा रोजचाच नियम. तिच्या 2 वाक्यांमधल्या विरामात रंगनाथ ती मंद लय पकडून होता. तो म्हणाला, तू तर लिहिणं अगदीच सोडलंस रे बिब्या. काय झकास स्टाईल होती तुझी. तो तसला उपहास. तू एक आवाज मध्ये लिहायचास ना तसला. तो बाप जन्मी जमायचा नाही. लिहायला हवं होतोस तू लेका. रंगनाथच्या या वाक्यानं विभाकर थोडा गप्प झाला. मग म्हणाला, फार गाजलो रंगनाथ घरच्या व्यापांनी सुरुवातीला. बालिनीमुळे तरलो म्हणा. पण या सगळ्यात लिहिणं मागच पडलं. मागं पडलं म्हणजे सुटलं नाही, हो ना? काय केलंस, लिहिलंस त्याचं? काही नाही, ठेवून दिलं. कसलं रे ते लिहिणं. दिवसभराची नोकरी, घरचे इतर 1760 व्याप. रात्री कधीतरी सणक आली की बसतो. राहवत नाही तेव्हा कागदावर उतरवतो, इतकंच. भाग्यवान आहेस आणि खरा लेखक. मला कसला भाग्यवान म्हणतोस? जे मी तुला म्हणायचं ते तू मला म्हणून मोकळा होतोस काय रे? विभाकर हसतच राहिला. रंगनाथची प्रसिद्धी, त्याच्या पुस्तकांचे प्रचंड खपाचे आकडे, त्याचे देशी विदेशी प्रवास आणि आपलं हे जुन्या वाड्यातलं 2 खोल्यांचं बिऱ्हाड, हा तुटपुंजा पगार, ह्या जबाबदाऱ्या, त्याला तुलनाही करवेना. रंगनाथ म्हणाला, वेभ्या, भाग्य कशाला म्हणतात रे? कशाला म्हणतात भाग्य? लग्नानंतर 1.5 वर्षात बायकोनं निघून जाणं, धाकट्या भावानं धंद्यात खोट खाऊन डोकं फिरवून घरी बसणं, हाय खाऊन वडिलांनी अंथरूण धरणं. लिखाणाला शांतता हवी म्हणून मी फ्लॅट घेतला, पण नव्या फ्लॅटवर आपण रोज रात्री बाटली घेऊन बसलो नाही तर रात्र छाताडावर भूतासारखी नाचत राहते, समजलास? हे हे भाग्य काय रे? हा? आणि लेखक म्हणशील तर मी आता अशा वाटेवर आलोय की तो व्यवसाय म्हणूनच चालवावा लागतोय. मागं नाही फिरता येत मला आता. आणि वाटेल त्या तडजोडी करण्या वाचून कधी कधी गत्यंतरच नसतं. म्हणजे कसल्या तडजोडी? तुला माहित नाही तेच बरं आहे दोस्त. तुला इतकी चांगली बायको आहे, 2 बेस्ट पोरं आहेत, बहीण भाऊ एकमेकांसाठी जीव टाकणारे आहेत. तू कशाला विचार करतोस आणखी कशाचा? अरे लेखक बिखक म्हणून यश मिळवणं ही अगदी दुय्यम गोष्ट आहे. अगदीच दुय्यम. तुम्ही माणूस म्हणून काय लायकीचं जगता, हा खरा प्रश्न आहे. कसा छान आणि साधा गृहस्थ राहिला आहेस तू. अरे इतकं निर्मळ आणि समाधानी राहणं सोपं नाही राजा. त्यासाठी घरात लागतो तो तो तसला झरा. आम्ही उसना पाऊस मागणारे भिकारी, दुष्काळातले भिकारी. रंगनाथ, अरे हो, अगदी खरं बोलतोय मी. आणि असं बोलत नाहीये रे मी. म्हणजे बोलायला जागा नसते आणि इच्छाही नसते. तू म्हणतोस की लिहितोस अजून सणक आल्यावर आणि छापत नाहीस. मला सांग, ही थोर गोष्ट नाही? अरे मी प्रसिद्ध होणार नसेल तर एक ओळ उगाच म्हणून लिहू शकत नाही आजकाल. माझ्यासाठी नाही लिहित मी. मी फलाण्या फलाण्या मासिकांसाठी लिहितो, संपादकांसाठी आणि प्रकाशकांसाठी लिहितो.
मला ते लिहिण्याचे उमाळे नाही येत रे, सणका नाही येत तुझ्यासारख्या. आणि तरी दुर्दैव बघ की मला लिहावंच लागतं. तू काहीतरीच विचार करतोय रंगनाथ. अरे असं कसं असेल? तू लिहितोस ते उगाच काय एवढं परिणाम करतं माणसांवर? केवढे वाचक मिळवलेस तू, केवढे पुरस्कार आहेत. मी वाचकांची आणि पुरस्कारांची गोष्ट करत नाहीये विभा, ती परिणामांची गोष्ट झाली. मी बोलतोय प्रेरणेबद्दल. अरे मी तडफडून नाही लिहित, माझ्यासाठी नाही लिहित, मी वेगळ्या गोष्टींसाठी लिहितो. माझ्याशिवायच्या कारणांनी लिहितो. आणि नशीब किती चालू आहे बघ, स्वतःसाठी मी काहीच लिहित नाही. मी लिहिलं नाही तर मी मरून जाईन, कारण मला दुसरं जगणंच नाही विभ्या. काहीच नाहीये माझ्याजवळ. रिकामा आहे रे मी, अगदी रिकामा. आणि तू बघ, बघ बघ ना, तुझी तुझी तडफड होते का 4 ओळी छापल्या जायलाच पाहिजेत म्हणून? नाही ना, कारण तुला गरजच नाही त्याची खरीखुरी. तुला आनंद आहेत दुसरे, जगायला कारणं आहेत आणि निमित्त सुद्धा आहेत दुसरी. शिवाय तू तुझ्या इच्छेनं लिहितोस, तुला राहवत नाही म्हणून. ते लिहिलं की तुला समाधान मिळतं. आणि मला मला रंगनाथला काय म्हणावं, कशी त्याची समजूत काढावी हे विभाकरला कळेना. पुढे मग कोणीच कोणाशी बोललं नाही. जरा वेळानं रंगनाथ म्हणाला, तुला तुला माहित नाही विभ्या. अरे आज कित्येक दिवसांनी मी मी घरी आलोय आणि माणसासारखा जेवलोय. न पिता शांत झोपतो आहे. विभाकरनं हात लांब करून नुसतं त्याच्या डोक्यावर थोपटलं. झोप आता रंगनाथ, झोप. विभाकर म्हणाला, खूप मायेनं म्हणाला. विक्रमला, आपल्या धाकट्या भावाला म्हणावं तसं म्हणाला. आणि रंगनाथ झोपून गेला, गाढ, विषरुब्ध. जराशानं मालिनी आतून उंबऱ्याशी आली आणि हलक्या आवाजात विभाकरला म्हणाली, "श्श, श्श, तुम्हीही झोपा आता, फार विचार करू नका, ठीक होईल सगळं, त्या आपलेच आहेत आता." आणि मग आपल्या 2 खोल्यांच्या संसारात आभाळाचं पांघरून घेतल्यासारखा विभाकरही हळूहळू शांत गाढ झोपी गेला. पुन्हा भेटताना. धन्यवाद.